मित्रांनो, आज आपल्या प्रशालेमध्ये आपण आज जागतिक युवा कौशल्य दिन म्हणजेच वर्ल्ड यूथ स्किल डे आपण साजरा करत आहोत. कुठलाही कार्यक्रम म्हटलं की कार्यक्रमाला उद्घाटक, प्रमुख पाहुणे, अध्यक्ष या सर्वांची गरज असते. तर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तसेच आजच्या या व्यवसाय शिक्षण लॅबचे उद्घाटक माननीय श्री उपशिक्षणाधिकारी साखरकर सर, तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सोनल मॅडम, प्रमुख पाहुणे व तसेच आपल्या उर्दू विभागाचे विभाग प्रमुख श्री अनिश सर, किल्लारी सर, अफरोज मॅडम, सर्वजण मंचावर उपस्थित झालेले आहेत. तर आज सर्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आनंद होतो की आपण जे काही कौशल्य शिकतो त्या कौशल्याच्या आधारावर आपण येणाऱ्या काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी त्या स्किल मार्केटमध्ये घेऊन जाणार आहोत. तर ह्या कार्यक्रम आपण या ठिकाणी साजरा करण्यासाठी बसलेले आहोत. तर त्या कार्यक्रमासाठी उपस्थित अध्यक्ष आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सोनल मॅडम यांचं स्वागत करण्यासाठी अफरोज मॅडमला विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक उपशिक्षणाधिकारी साखरकर सर यांचं स्वागत करण्यासाठी अनिश सरांना विनंती करतो. यानंतर अनिश सरांचं स्वागत करण्यासाठी किल्लारी सरांना विनंती करतो की सरांचं स्वागत करावं. किल्लारी सरांचं स्वागत करण्यासाठी जय सरांना विनंती करतो. इकडे सर स्वागत करा. तर विद्यार्थी मित्रांनो, स्वागताचा कार्यक्रम या ठिकाणी आपला झालेला आहे. तर यानंतर बघा, आपण आपल्या प्रशालेमध्ये आज जागतिक युवा कौशल्य दिन वर्ल्ड यूथ स्किल डे हा आपण साजरा करत आहोत. हा वर्ल्ड यूथ स्किल डे जो आहे तो 15 जुलै 2015 पासून सुरुवात झालेला आहे. आणि ॲक्च्युली आपला जो व्यवसाय शिक्षणाचा जो विषय आहे तो सुद्धा 2015 पासून आपल्या शाळेमध्ये चालू आहे. आता या जो स्किल डे घेण्यामागचा उद्देश आहे, जे काही आपण स्किल आपल्या प्रशालेमध्ये शिकतो, जसं मल्टी स्किलमध्ये असेल, बांधकाम असेल, नळकाम असेल, सुतारकाम, या सगळ्या गोष्टी आपण आपल्या या रोजच्या या शिक्षणासोबतच व्यवसाय शिक्षण सुद्धा घेत आहे. त्यासोबत उर्दू मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या इथं इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअर नावाचा विषय आहे. त्यामधून त्यांनी सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणांची माहिती असेल किंवा उपकरण कशा प्रकारे चालतात, त्याची देखभाल कशा प्रकारे करायची, दुरुस्ती कशी करायची व सर्व माहिती हे त्या ठिकाणी शिकत असतात. तसंच मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी ॲटोमोबाईल नावाचा सुद्धा विषय आहे आपल्याकडे. आणि तो विषय विद्यार्थी शिकत असताना त्यामध्ये 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल किंवा गाड्यांची माहिती असेल, या सर्वांची देखभाल कशी करायची, सर्व्हिसिंग कधी करायची, गाड्यांची माहिती आपल्याला सगळं असणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो विषय आपण शिकत आहे, हा विषय पहिले काही विद्यार्थी आपल्या इथे शिकायचे ते ITI कॉलेजला जाऊन शिकायचे. पण आपल्याला आपलं जे काही उच्च शिक्षण आहे 9वी, 10वी, 11वी, 12वी हे शिकत असतानाच आपल्याला व्यवसाय शिक्षण या ठिकाणी शिकत आहे आपण, आणि याचा फायदा आपल्याला भविष्यात होणार. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आपल्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सोनवणी मॅडम, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले आमचे मित्र श्री उर्दू विभागाचे ज्येष्ठ शिक्षक श्री अनिश सर, अफरोजबाजी, आमचे मित्र खिल्लारी सर, आमचे मित्र इतकरे सर, मगर सर, पवार सर, जहीर सर आणि उपस्थित सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थी मित्रांनो, 2014 पासून संयुक्त राष्ट्राच्या महासभेने 14 जुलै हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. याचा उद्देश एकच आहे की युवकांची जी क्रयशक्ती आहे, काम करण्याची जी ताकद आहे, त्या ताकदीला त्यांच्या प्रेरणा मिळावी आणि हिरिरीने विद्यार्थ्यांनी
आपल्या विद्यार्थी दशेपासूनच यामध्ये सहभागी होऊन आपलं जीवन या कौशल्याच्या माध्यमातून सहज, सोपं आणि सुंदर करावं, कौशल्यपूर्ण बनवावं असा या जागतिक संयुक्त राष्ट्राच्या जागतिक महासभेचा हा निर्णय होता. आणि म्हणून आपल्या प्रशालेमध्ये आज हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून आपण साजरा करतो आहोत. मित्रांनो, आपल्या शाळेमध्ये तुम्ही बघता मगर सर आहेत, पवार सर आहेत, जहीर सर आहेत आणि ही जिल्हा परिषदेची सरकारी शाळा आहे. या सरकारी शाळेमध्ये दुसऱ्या कोणत्याही शाळेमध्ये नाहीत असे ट्रेड या ठिकाणी आहेत. एवढी मोठी लॅब तुमच्यासाठी आहे. त्याचबरोबर शिकवण्यासाठी एक्सपर्ट लोक आहेत. ते तिघही BE झालेले इंजिनियर आहेत. त्यांच्या क्षेत्रामध्ये ते एक्सपर्ट आहेत. दुसऱ्या कुठल्याही शाळेत, कोणतीही नामांकित शाळा घ्या तुम्ही, सद्गुरुदेवी घ्या, पिंपलाल भारुका, माणिक स्मारक घ्या, भारतीय विद्या मंदिर घ्या, कोणतीही शाळा घ्या, त्या शाळेमध्ये असे इंजिनियर नाहीत शिकवायला तुम्हाला. आणि एवढी लॅबही नाही. 10 लाख रुपये किमतीची लॅब या ठिकाणी शासनाने दिलेली आहे. परंतु तुम्ही याचा फायदा घेत नाहीत. आणि जे विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो, आता मीही या शाळेचा शिक्षक होतो, आम्ही प्रयत्न करतो. या शाळेमध्ये आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावासह शिक्षकांना माहीत असते आणि प्रत्येक विद्यार्थ्याला हे शिक्षक ओळखतात आणि या ठिकाणी त्यांचं एक्सपर्ट, त्यांचं जे कौशल्य आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा ते प्रयत्न करतात. तर माझं या ठिकाणी आपल्या सर्वांना एक आवाहन करतो की आपले शेजारी पाजारी जे असतील त्या विद्यार्थ्यांना आपल्या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी आपण प्रवृत्त करायचं. त्याचबरोबर आपल्या शाळेतील जे काही शिक्षक आहेत ते तुम्हाला जे काही शिकवतात, म्हणजे कौशल्य पूर्ण जे अध्यापन तुम्हाला ते करतात, शिकवतात, तर ते तुम्ही तुमच्यामध्ये ते बांधून घ्यायचं, ते तुमच्यामध्ये ते सामावून घ्यायचं आणि तुमचं जीवन सुखकर यशस्वी करायचं. कारण की आजकाल नोकरी लागणं हा काही शिक्षणाचा उद्देश नाही. तर उद्देश काय आहे की आपलं जीवन चांगलं झालं पाहिजे, आपलं जीवन सुंदर झालं पाहिजे आणि आपलं जीवन सुंदर केव्हा होईल, आपण जीवनामध्ये काहीतरी चांगलं काम करू शकू. काम तर सर्वच जण करतात, परंतु काम कसं पाहिजे की कमी श्रमामध्ये जास्त आपल्याला त्याचा फायदा झाला पाहिजे असं काम पाहिजे. आणि ते काम केव्हा शक्य होतं, तर ते काम तेव्हा शक्य होतं जेव्हा आपल्याकडे त्या कामाचं स्किल असेल, कौशल्य असेल. तुम्ही एखादा चित्रकार पहा, एखादा गायक पहा, एखादा नृत्यकार पहा, एखादा मोटर मेकॅनिकल पहा किंवा आणखी कोणीही पहा, एखादा टायपिंग करणारा पहा, त्याच्या कामात जर कौशल्य असेल तर तो काय करतो, त्याला जास्त गिरायक असते, तो जास्त पैसे घेतो, तो जास्त त्याचा मोबदला घेतो. एखाद्याच्या कामात जर कौशल्य नसेल तर त्याच्याकडे कुणीही जात नाही काम करण्यासाठी. म्हणून आपण जीवन जगत असताना एक करायचं की आपण कोणतंही काम करायचं ते खालच्या दर्जाचं न समजता त्यामध्ये एक्सपर्ट व्हायचं, त्यामध्ये कौशल्य प्राप्त करून घ्यायचं. तुम्ही खेळामध्ये जो खेळ खेळसाल तो अगदी कौशल्यपूर्ण खेळा, त्याची प्रॅक्टिस करा. तुम्ही एखादं चित्र काढायचा प्रयत्न करा तर तुम्ही आता अव्वल दर्जाचा चित्रकार व्हा. तुम्ही एखादा मोटर मेकॅनिकल व्हा, तुमचा मोटर आपले हे राहतात मोटरसायकल दुरुस्ती करणारा, तर अव्वल दर्जाचा मोटरसायकल दुरुस्ती करणारा व्हायचं. केवळ नोकरी लागणे हा काही शिक्षणाचा उद्देश नाही, तर आपल्या जीवनामध्ये चांगलं काम करणे हा आपल्या जीवनाचा उद्देश असायला पाहिजे. आणि आपल्या शाळेमध्ये मुख्याध्यापकाचा जे काही शिक्षक आहेत ते आपल्याला चांगल्या प्रकारचं अध्यापन करतात, चांगल्या प्रकारचं शिकवण्याचा प्रयत्न करतात, ते आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. या शाळेमध्ये जी काही लॅब आहे, या शाळेमधले जे काही एक्सपर्ट ते इंजिनियर आहेत त्यांचा तुम्ही फायदा करून घ्या, एवढंच मी या ठिकाणी आवाहन करतो. आणि मला बोलवलं, या ठिकाणी माझा सन्मान केला, त्याबद्दल मी शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.